जेवण झालं की बऱ्याच वेळेला खूप गोड खाण्याची अशी क्रेव्हिंग होते. तर आज मी विचार केला चल पटकन अशी हेल्दीशी अशी रेसिपी बनवते आणि माझ्याकडे इन्ग्रेडियंट्स पण नव्हते सगळे तरी पण मी म्हटलं बनवूयाच आज. आता इथे मी 2.5 कप घेतलेले आहेत बदाम घेतलेत. असे 2 तुकडे करून घेतलेले आहेत बघा मस्त असे छान. शेप दिसायला छान दिसतो. थोडंसं तूप टाकून भाजून घ्यायचं माझ्याकडे नव्हतं. म्हणून मग मी 1 चमचा तेल टाकले आणि त्याच्यामध्ये मग बरोबर जेवढे बदाम आहेत ना त्याच्या अर्धी साखर टाकायची. म्हणजे 2 कप बदाम असतील तर आपल्याला 1 कप साखर टाकायची आहे. तर मी बरोबर अर्ध्या प्रमाणात साखर टाकली आहे. साखर छान मेल्ट करून घेतली आहे आणि साखरेचा आपल्याला पाक करायचा नाही आहे खूप घट्ट असा. थोडीशी वेलची पावडर बघा इथे टाकून घेतली आहे आणि जे पण तुम्हाला ड्रायफ्रूट्स हवे असतील ना ते टाकून घ्या. पाक करताना सुद्धा आपल्याला 1 चमचा तूप टाकायचं आहे पण माझ्याकडे नव्हतं अवेलेबल. मग मी रोस्ट केलेले याच्यामध्ये बदाम टाकलेत आणि थोड्याशा मनुका टाकलेल्या आहेत. तुम्ही अजून दुसरे ड्रायफ्रूट्स हवे असतील ना तुमच्या आवडीप्रमाणे ते टाका आणि पटापट मिक्स करून घ्यायचं. कारण की साखर लगेच कडक व्हायला सुरुवात होते. साखरेच्या ऐवजी आपण गुळाचा पण वापर करू शकतो, पण गुळाचं प्रमाण थोडंसं जास्त राहील. आज मी साखरेमध्ये बनवले, दिसायला सुंदर दिसतात आणि खायलाही तितकेच टेस्टी लागतात. पूर्ण व्हिडिओ याचा चॅनलवरती आणि ह्याच्यावरती ना अजून एक बटर पेपर ठेवून मग लाटायला पाहिजे होतं, म्हणजे ते खूप छान पसरलं असतं. गरम गरमच याचे लगेच काप करून घ्यायचे आहेत, म्हणजे याच्यावर पीसेससाठी आपल्याला हे करून घ्यायचं आहे. नाहीतर मग थंड झालं की त्याचे बरोबर असे शेपमध्ये तुकडे होणार नाहीत. मस्त करून घेतलेत मी तुकडे आणि एक नंबर झाली होती. बदाम रोस्ट केल्यामुळे खूप छान टेस्ट आली. ॲक्च्युली खूप हेल्दी पण आहे, मुलांसाठी बनवायला पण खूप छान अशी रेसिपी आहे, झटपट बनणारी आहे आणि जेवणानंतर बरीच लोकं असतात ज्यांना खरंच खूप गोड खाण्याची इच्छा होते. तर अशा वेळेला आपण एक पीस चिक्कीचा घेऊ शकतो आणि खाऊ शकतो. तशी आल्मंड चिक्की आहे. पूर्ण डिटेल रेसिपी चॅनलवरती टाकलेली आहे, नक्की बघा. पुढच्या वेळी सगळे इन्ग्रेडियंट्समध्ये म्हणजे प्रॉपर इन्ग्रेडियंट्स टाकून बनवेन मी आणि मग त्याची पण रेसिपी शेअर करेन. गुळामध्ये असेल तर आपण गुळ पण ट्राय करू शकतो. तसंही सांगा, कमेंट करा आणि चला चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.